सिंह राशीचे लोक हे कधीही कोणाला दुखावत नाहीत, उलट सर्वांशी समतोल राखून वागतात. पण हेच त्यांचं सच्चेपण अनेकदा त्यांच्या आयुष्यातील मोठ्या अडचणींचं कारण बनतं, कारण काही लोक त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतात. जुलै 2025मध्ये अशाच एका प्रकारचा सामना सिंह राशीच्या लोकांना करावा लागू शकतो आणि तो शत्रू त्यांच्या घरातच असतो. या लेखामध्ये आपण अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत सिंह राशीच्या जीवनात घरातल्या शत्रूंनी निर्माण केलेल्या संकटांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आता कोण आहे हा शत्रू, का आहे तो तुमच्याच घरात, तो काय करू इच्छितो, त्याच्या षडयंत्राला कसं ओळखाल आणि वाचाल, हे सगळं आपण इथे जाणून घेऊयात. घरात शत्रू असतो म्हणजे काय, तर आपल्याला वाटतं की शत्रू म्हणजे आपल्याला उघडपणे विरोध करणारा व्यक्ती. पण काही वेळा शत्रू समोरून नाही तर पाठून वार करतो. हे लोक आपल्या घरात राहतात, आपल्याशी बोलतात, हसतात, पण मनात आपल्याबद्दल राग, मत्सर, द्वेष ठेवून असतात. ते आपल्या यशावर नाराज असतात. आपण कोणाशी प्रेमाने वागतो हे त्यांना खटकतं. आपली घरातील लोकप्रियता त्यांना सहन होत नाही, म्हणून ते आपल्यावर घरातल्याच लोकांच्या मदतीने किंवा त्यांच्याच विरोधात षडयंत्र रचतात. आता कोण असू शकतो तुमचाच घरातील शत्रू? नंबर 1 आहे सासरची व्यक्ती, जसं की सासू, नणंद, दीर, ज्यांना वाटतं की तुम्ही जास्त लक्ष वेधून घेत आहात. नंबर 2 आहे तुमचा भाऊ किंवा बहीण किंवा त्यांचा जोडीदार, त्यांना तुमची वाढती प्रगती खटकू शकते. नंबर 3 आहे सून किंवा जावई किंवा बहिणीचा नवरा किंवा मेहुणा, भाची, पुतण्या, हे जवळचे नातेवाईक पण तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात. नंबर 4 आहे घरात राहणारा एखादा बेरोजगार, अयशस्वी माणूस, ज्याला तुमचं यश असह्य वाटतं. आणि नंबर 5 आहे तुमच्यावर गोड बोलणारी पण मनात द्वेष असणारी व्यक्ती. आता त्यांचं षडयंत्र कशासाठी असेल, तर त्यातील नंबर 1 आहे तुमचं नाव खराब करायचंय, म्हणजे घरात इतर सदस्यांना वाटावं की तुम्ही चुकीचे आहात. नंबर 2 आहे घरच्या मालमत्तेवर वर्चस्व मिळवणे, जसं की वडिलोपार्जित जमीन, घर, दागदागिने. आणि नंबर 3 आहे तुमचा प्रभाव कमी करणं, म्हणजे घरातील निर्णयांमध्ये तुमचं मत घेतलं जाऊ नये. नंबर 4 आहे तुमच्या जोडीदाराशी वाद निर्माण करणं. आणि नंबर 5 आहे तुमचं मानसिक नुकसान करून तुम्हाला कमजोर करणं. सिंह राशीवर ग्रहांचा प्रभाव. नंबर 1 आहे राहू षष्ठ भावात शत्रूंनी उग्र रूप घेतला आहे, ते गुप्तपणे पावलं टाकत आहेत. नंबर 2 आहे केतू द्वादश भावात घरात अंतर, भावनिक ताण, परकेपणा येतो. नंबर 3 आहे गुरु असतं, निर्णय चुकू शकतात, खरं खोटं कळेनासं होतं. आणि नंबर 4 आहे शनी सप्तम भावात, नात्यांमध्ये परीक्षा येणे, नकळत सत्य समोर येणे. आता ओळखा हे षडयंत्र. घरातल्या लोकांनी तुमच्याशी अचानक टाळाटाळ करायला सुरुवात केली आहे. तुम्ही घेतलेला निर्णय घरातील सदस्य जाहीरपणे टीका करतायत. तुमच्याबद्दल घरात चुकीची माहिती पसरवली जातीये. काही लोक तुमच्या गैरहजेरीत तुमचं नाव घेतात. तुमचं काम इतर कोणाला दिलं जातंय किंवा श्रेय दुसरं घेतंय आणि तुम्हाला मानसिक त्रास जाणवते, पण कोणीही ऐकत नाही. यापैकी 3-4 गोष्टी घडत असतील तर समजून घ्या, काहीतरी घरातच घडते आणि तुमच्या विरुद्ध चालले. आता आठवड्यावारीचा अंदाज घेऊयात. जुलै 2025 महिन्याचा 1 ते 7 जुलै तुमच्यावर टीका होऊ शकते. घरातील एखादं वाक्य मनाला लागेल. 8 ते 15 जुलै एखादी व्यक्ती तुमच्या बाबतीत खोटी माहिती देईल. नात्यात अविश्वास निर्माण होईल. 16 ते 23 जुलै एखादी जुनी गोष्ट तुमच्या विरुद्ध वळवली जाईल. मन मोठं खचेल. 24 ते 31 जुलै सत्य समोर येईल. तुम्हाला कळेल कोण करतंय हे सर्व. आता उपाय पाहूयात. घरातल्या शत्रूंपासून स्वतःचं रक्षण कसं कराल, त्यासाठी आध्यात्मिक उपाय आहेत. नंबर 1 आहे प्रत्येक दिवशी सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. आणि नंबर 2 आहे हनुमान चालीसा दर मंगळवारी आणि शनिवारी वाचा. नंबर 3 आहे तुळशीपुढे दिवा लावा आणि शांततेचा मंत्र म्हणा. नंबर 4 आहे घरात रोज 1 वेळ ध्यानधारणा करा. आता वागणुकीतील बदल जाणून घेऊयात. तुमचं सगळं लिहून ठेवा, कोण काय बोललं तेही. एखादी गोष्ट पटली नाही तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी बघा, ऐका, समजा. तुमची आर्थिक कागदपत्र सुरक्षित ठेवा. घरात प्रत्येकाशी सौम्य पण ठामपणे वागा. कुणी खूप गोड बोलतंय त्याच्या मागे काय हेतू आहे तेही पहा. आता मनाचं बळ वाढवा. तुमच्यावर अन्याय होत असेल तरी संयम ठेवा. काही वेळा सत्य उशिरा समोर येतं, पण येतंच. घरात वाईट वातावरण असेल तर मनात हे सगळं संपेल असं नक्की ठरवा. देवावर विश्वास ठेवा, तो तुमचं रक्षण करतोय.
आता खास सिंह राशीसाठी काही उपाय आहेत. नंबर 1 आहे शनिवारी काळ्या कुत्र्याला दूध आणि पोळी द्या. नंबर 2 आहे मंगळवारी मंदिरात गूळ आणि लाल फूल दान करा. नंबर 3 आहे दर रविवारी सूर्याला पाणी अर्पण करा. नंबर 4 आहे पौर्णिमा दिवशी चंद्राकडे पाहून प्रार्थना करा. नंबर 5 आहे घरात दररोज फुलं ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक ऊर्जा वाढते. आता शेवटचे शब्द. सिंह राशीच्या लोकांनो, जुलै 2025 मध्ये काळजी घेण्याची वेळ आहे. तुमच्या भोळ्या स्वभावाचा कोणी वापर घेत असेल तर तो तुम्ही शांतपणे ओळखलं पाहिजे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्यावर कोण वाईट दृष्टीने पाहतोय ते ओळखा. शांत रहा पण दुर्बळ नाही. सजग रहा पण आक्रमक नाही. संयम ठेवा पण स्वाभिमानही ठेवा. घर हे प्रेमाचं मंदिर असलं तरी तिथंही संकट येऊ शकतं. त्याला वेळेवर ओळखून निवारण करणं हेच खऱ्या सिंह राशीचं लक्षण आहे. सिंह राशी शांतीचा मार्ग स्वीकारणे पण अन्याय सहन न करणारे. जुलै 2025 तुमच्यासाठी एक मोठं आयुष्य बदलवणार वास्तव समोर आणणार आहे. तुम्ही त्यासाठी सज्ज व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.